की मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा असेल आणि मराठी असेल। खरं तर ठाकरेंचं वादळ शमवण्यासाठी दिल्लीतनं नेते येणार आहेत, स्वतः मोदीची सभा घेणार आहेत, योगी मुंबईत येणार आहेत। त्या अनुषंगे तयारीला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा मुंबईमध्ये कटेंगे तो बटेंगे, कटेंगे तो पिटेंगे असे अनेक बॅनर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मला असं वाटतं त्यांना मी एकच उत्तर देईन, बटोगे तो पिटोगे आणि नाही बटोगे तो भी पिटोगे। वारंवार कुठेतरी मनसेच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे हे बॅनर्स लावले जात आहेत का? आज आमची कसली हे बघा, मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणार म्हणजे बसणार, त्याच्यामध्ये काय वाद नाही। मग तुम्ही बटा नाही तर कटा नाही तर एकत्र राहा, त्यांनी काय फरक पडत नाही। बटोगे तो पिटोगे, मराठीचा अपमान कराल तर नाही बटोगे तो भी पिटोगे। मागच्या निवडणुकीमध्ये बटोगे तो कटेगे याचं ध्रुवीकरण झालेलं होतं आणि मतांच्या ध्रुवीकरणासाठी आता हे आता फालतूगिरी करून काही होणार नाही। यांनी किती बूट चमकवले तरी यावेळेला काही नशीब चमकणार नाही। खरं तर बूट चमकवण्यासाठी अमित साटम सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न सांगितलं, करतात। यावेळेला किती बूट चमकवले तर बूटच चमकतील, नशीब नाही चमकणार आहे। धन्यवाद। आमचे संवाद साधल्यावर यावेळेला किती बूट चमकवले तरी नशीब चमकणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे। म्हणजे संदीप सचिनसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जातोय। नाशिकमध्ये लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नाशिक हे ठाकरेंचं आणखीन एक किल्ला आणि या किल्ल्यात सुद्धा ठाकरेंची युती झाली असं कळतंय। लक्ष्मण विलास, जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये ठाकरे आलटून पालटून ठाकरे बंधूंची सत्ता नाशिक महानगरपालिकेवर राहिलेली आहे। कधी ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता राहिली तर कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता राहिली आहे। नाशिक हे एकमेव असं शहर होतं की मनसेची स्थापना झाल्यानंतर नाशिकमधलं हे पहिलं शहर जे आहे ते राज ठाकरे यांना मिळालेलं होतं। अर्थात या राज ठाकरेंचे 40 नगरसेवक या नाशिक महानगरपालिकेत होते, त्यांची सत्ता होती। आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आणि म्हणून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं अशा पद्धतीचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी केली जाते। अखेर दोन्ही भाऊ एकत्र, महाराष्ट्राचा सुवर्ण क्षण असा आशय जो आहे तो या फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या बाजूला असलेले हे सलीम शेख आहे, हे मनसेचे नगरसेवक आहेत। दिनकर पाटील मनसेचे पदाधिकारी आहेत। डीजी सूर्यवंशी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहे। त्याचबरोबर मनसेचे देखील आणखी काही पदाधिकारी आहे। आपण शिवसैनिकांकडे सुरुवात करणार आहोत। आज दोन्ही बंधू एकत्र आले, काय भावना आहे? वंदनीय हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। म्हणजेच महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। गेल्या 2014 पासून या महाराष्ट्राची काय परिस्थिती नेऊन ठेवलेली या महायुतीच्या सरकारने हे जनता बघते आणि हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी यांना महाराष्ट्राचे 3 तुकडे करायचे होते, पण आता ते होणार नाही। यांना मुंबई, विदर्भ, मराठवाडा हा वेगळा करायचा होता। परंतु आज 5 जुलैला बघितलं, हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे केला आणि कसा महाराष्ट्र एकवटला, तसं आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येईल। मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र आल्याने काय परिणाम महाराष्ट्रात जाणवेल? 100% आज खरा दिवाळी साजरी झाली महाराष्ट्रामध्ये। आज सोन्याचा दिवस आहे। महाराष्ट्र वाट बघत होता। माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र आले पाहिजे, कारण महायुती सरकारला जर खंबीरपणे कोणी विरोधक असतील ते दोघे बंधू आहे आणि जनतेला खूप अपेक्षा होती, ती अपेक्षा आज पूर्ण झालेली आहे। आपण बघाल आता या पुढचं जे राजकारण आहे अतिशय बदलणार आहे, कारण लोकांना कोणी तक्रार घेऊन जायला आपण कोणाकडे जावं, कोणाकडे मांडावी अशी खूप मोठी जनतेला भ्रांत होती, ती आज भ्रांत दूर झालेली आहे आणि महाराष्ट्रात दोन्ही बंधूंच्या मागे ठामपणे उभा राहणार। सलीम शेख आपल्याबरोबर। मामा, खरं तर तुम्ही राज ठाकरेंबरोबर सुरुवातीपासून आहात। जे 39 नगरसेवक होते त्यांच्यातही तुम्ही होता, 38 जण सोडून गेले, तुम्ही एकटे राज ठाकरेंबरोबर आहात। आता वाटतं का तुम्हाला फायदा होईल? निश्चितच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाची इच्छा होती का दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि तो क्षण आता खरं महाराष्ट्राचे आलेला आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी युतीची घोषणा केलेली। येणाऱ्या काळामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांची मस्ती होती, खोके आणि बोकेची ही मस्ती हे दोघं भाऊ जिरवल्याशिवाय राहणार नाही। काय भावना आहे? मराठी माणसाचा विजय, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व अजून मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि दोन्ही भाऊ एकत्र आले याचा खरंच आनंद असतो। आपण बघतो
बघतोय विलास, अशा पद्धतीनं हे सगळे पदाधिकारी जे आहे ते आनंद उत्सव साजरा करताय. ढोल ताशाच्या गजरावर काही वेळापूर्वी हे सगळे थिरकले, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि त्यानंतर अशा पद्धतीचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. उत्साह जो आहे तो प्रचंड या मनसैनिकांमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विलास.